नमस्कार प्रेक्षकांनो, VH टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आता NPS वात्सल्य वर्सेस PPF वर्सेस SSY या तीन योजना निवडल्याने तुम्ही करोडपती बनू शकता। NPS वात्सल्य, PPF आणि SSY यांचा तुलनात्मक अभ्यास करून कोणती गुंतवणूक योजना तुमच्यासाठी करोडपती बनू शकते याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। तर पहिली आहे NPS वात्सल्य योजना अंतर्गत कोणताही भारतीय पालक आपल्या बाळाच्या नावावर किमान 1000 रुपये गुंतवणूक सुरू करू शकतो। जास्तीत जास्त गुंतवणुकीस कोणतीही मर्यादा नाही। जेव्हा तुमचा मुलगा किंवा मुलगी 18 वर्षाचे होतील तेव्हा तुम्ही या खात्यात जमा केलेले पैसे काढू शकता। तथापि तुम्हाला 60 वर्षापर्यंत ठेवण्याची ही परवानगी आहे, ज्यामध्ये तुम्हाला मोठा लाभ मिळू शकतो। मुलाची किंवा मुलीचे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर तुम्ही 20% रक्कम काढू शकता। उर्वरित 80% रकमेवर तुम्ही युनिटी खरेदी करू शकता, ज्यामुळे तुमच्या बाळाला 60 वर्षाच्या वयात पेन्शन मिळेल। जर NPS वात्सल्यमध्ये 10,000 रुपये वार्षिक गुंतवणूक केली गेली आणि त्यावर 10% ROR परतावा मिळाला तर अंदाजे फंड 5 लाख रुपये होईल आणि हा फंड 10% दराने 60 वर्षाच्या वयात 2.75 कोटी रुपये होईल। जर परतावा 11.59% झाला तर 60 वर्षापर्यंत 5.97 कोटी रुपये फंड तयार होईल। जर परतावा 12.86% असेल तर फंड 11.5 कोटी रुपये होईल। तर दुसरे आहे PPF म्हणजे पब्लिक प्रोव्हिडंट फंड। ही सरकारी प्रायोजिक गुंतवणूक योजना आहे। ही योजना पोस्ट ऑफिसच्या अंतर्गत चालवली जाते। ही लघु बचत योजना आहे, ज्यात कोणताही भारतीय नागरिक खाता उघडू शकतो। या योजनेत तुम्ही किमान 500 रुपये वार्षिक आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये वार्षिक गुंतवणूक करू शकाल। 15 वर्षाच्या मॅच्युरिटी नंतर याला 5 वर्षांची 2 वेळा पुढे नेले जाऊ शकते। सध्या या योजनेवर 7.5% वार्षिक परतावा मिळत आहे। जर तुम्ही PPF मध्ये वर्षाला 1.5 लाख रुपये गुंतवले तर 25 वर्षात तुम्हाला 1.03 कोटी रुपये मिळतील। तर तिसरे आहे सुकन्या समृद्धी योजना म्हणजेच SSY मध्ये देखील वार्षिक 1.5 लाख रुपये पर्यंत गुंतवणूक केली जाते। सुकन्या समृद्धी योजनेवर 8.2% वार्षिक परतावा मिळतो व 15 वर्षात तुम्ही 1.5 लाख रुपये वार्षिक दराने एकूण 22.50 लाख रुपये गुंतवणूक केली तर मॅच्युरिटीच्या वेळेत तुम्हाला सध्याच्या कॅल्क्युलेशनच्या आधारावर 69.27 लाख रुपये मिळतील। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला या तिन्ही योजनांपैकी कुठली योजना चांगली वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।